महात्मा गांधी चौक पोलिसांची बनावट नोटा टोळीवर धडक कारवाई। तब्बल 1,17,00,000चा बनावट चलनी नोटांचा साठा जप्त। अखेर पोलिसांनी मुख्य सूत्रधार स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बनावट नोटा तयार करून अर्थव्यवस्थेला धक्का देणाऱ्या टोळीविरोधात महात्मा गांधी चौक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत पोलिसांना तब्बल 1,17,56,900 रुपयांच्या बनावट नोटा तसेच लॅपटॉप, प्रिंटर, गाडी व इतर साहित्य जप्त केले आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली। 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्राप्त गोपनीय माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांच्या पथकाने निलजी बामणी रोड परिसरात छापा टाकून सुप्रीत देसाई राहणार गडिंग्लज याला अटक केली। त्याच्याकडून चौकशीत पुढील आरोपींची माहिती मिळाली। यानंतर पोलिसांनी आरोपी राहुल जाधव, इब्रार इनामदार, नरेंद्र शिंदे आणि सिद्धेश म्हात्रे यांना कोल्हापूर व मुंबई परिसरातून अटक केली। या आरोपीच्या ताब्यातून 500 आणि 200 रुपयांच्या नोटांच्या हजारो बनावट नोटा, प्रिंटर, लॅपटॉप आणि विना नंबरची इनोव्हा गाडी मिळाली। तपासात हे आरोपी कोल्हापूर, मुंबई आणि पुणे परिसरात बनावट नोटा तयार करून वितरित करत असल्याचे उघड झाले। सखोल चौकशीत आरोपी इब्रार इनामदार याने आणखी 6.50 लाखांच्या नोटा आणि प्रिंटिंग साहित्य लपवून ठेवल्याची कबुली दिली। अखेर पोलिसांनी मुख्य सूत्रधार अभिजित पवार राहणार गांधीनगर, कोल्हापूर याला अटक केली। पवार हा यापूर्वीही बनावट चलन प्रकरणात गुन्हेगार असून त्याच्यावर कोल्हापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी शिताफीने काम करत राज्यभर पसरलेल्या बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरजतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की अशा अवैध व्यवसायाची माहिती त्वरित पोलिसांना कळवावी, जेणेकरून या गुन्हेगारी साखळीचा पूर्णतः बिमोड करता येईल।